The young Sigul was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. तर तो यंग सिगुल, तो तरुण सिगुल, समुद्र पक्षी, सिगुल म्हणजे समुद्र पक्षी, वॉज अलोन ऑन हिज लेज, आपल्या खडकावर, आपल्या ज्या क्लिफवर, दगडावर एकटाच होता. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे दोन भाऊ आणि त्याची बहीण हे ऑलरेडी तिथून उडून निघून गेलेले होते, एक दिवसाआधीच निघून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम, पण त्याला त्यांच्यासोबत उडून जायची भीती वाटली होती. म्हणजे त्याचे भाऊ बहीण सर्व उडून गेलेले होते, पण त्याला उडायची भीती वाटली होती, म्हणून तो मागे राहून गेलेला होता. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. कसे तरी करून तो Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. कसं तरी धाडस करून तो थोडासा लिटिल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक, म्हणजे त्या दगडाच्या, त्या खडकाच्या टोकापर्यंत कसं तरी हिंमत गोळा करून तो पळत जायचा. अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स, आणि आपले पंख फडफडायचा प्रयत्न करायचा. ही बिकेम अफ्रेड, पण तितक्यात तो घाबरून जायचा. म्हणजे एक दोन वेळा त्याने ट्राय केलं तसं करायचं, उडून जायचं, बट त्याची हिंमतच होत नव्हती. जेव्हा तो आपले पंख फडफडायचा तेव्हा त्याला भीती वाटायची आणि तो मागे हटायचा. द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच डाऊन बिनीथ, खाली पसरलेला जो अथांग महासागर होता, समुद्र होता. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन, आणि त्याने बघितलं की खाली किती खोल, म्हणजे असं खूप लांबच लांब त्याला असा रस्ता दिसत होता. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम, आणि त्याला कुठेतरी अशी खात्री वाटत होती की त्याचे पंख त्याची मदत करणार नाहीत. सो ही बेंड हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. त्यामुळे त्याने आपलं छोटंसं डोकं जे आहे ते खाली झुकवलं आणि पळत पळत तो त्या लेज, ज्या खडकाच्या छोट्याशा बिळामध्ये रात्री झोपायचा, तिथे निघून गेला. इवन व्हेन ईच ऑफ हिज ब्रदर अँड हिज लिटिल सिस्टर, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to take the plunge which appeared to him so desperate. Even when each of his brother and his little sister, त्याचे दोघंही भाऊ आणि त्याची छोटी बहीण, जिचे तर पंख त्याच्यापेक्षा खूप खूप शॉर्टर, म्हणजे खूप खूप लहान होते, ते सर्व रॅन टू द ब्रिंक, म्हणजे त्या खडकाच्या टोकापर्यंत पळत गेले. फ्लॅप देअर विंग्स, म्हणजे त्यांनी आपले पंख पसरले. अँड फ्ल्यू अवे, आणि उडूनसुद्धा गेले. बट ही फेल्ड टू मस्टर अप करेज, पण हा जो बिचारा यंग सिगुल होता, त्याची काही हिंमत गोळा त्याला करता आली नाही. टू टेक दॅट प्लंग विच अपियर टू हिम सो डेस्परेटली, खूपच डेस्परेटली त्याला ती प्लंग घ्यायची होती, ती उडी मारायची होती, पण ती उडी मारायची हिंमत काही तो अजून गोळा करू शकलेला नव्हता. हिज फादर अँड मदर had come around calling him shrilly, upbraiding him, threatening to let him starve on the ledge unless he flew away. त्याचे वडील आणि त्याची आई had come around calling him shrilly, shrilly म्हणजे ओरडणे, खूप हार्श लाऊड व्हॉइसमध्ये ते त्याला ओरडत होते. upbraiding him म्हणजे स्कोल्ड करत होते, रागावत होते. threatening to let him starve on the ledge, आणि त्याला अशी धमकी देत होते की जर तो त्याने उडायचा प्रयत्न केला नाही तर ते त्याला तसंच तिथे उपाशी राहू देतील. unless he flew away. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह, पण त्याला आपल्या जीवाची एवढी भीती वाटत होती की तो जागचा हल्लासुद्धा नाही. दॅट वॉज 24 hours अगो. आता ही सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या 24 तासाआधी घडल्या होत्या. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम, आणि तेव्हापासून कोणीही त्याच्याजवळ त्याची विचारपूस करायला आलेलं नव्हतं. द डे बिफोर, ऑल डे लॉंग, ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. एक दिवसाआधी त्याने बघितलं होतं की कशा प्रकारे त्याचे पॅरेंट्स हे त्याच्या ब्रदर्स आणि सिस्टर्ससोबत उडत होते. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, आणि उडण्याची कला जी आहे ती त्यांना खूप परफेक्ट, म्हणजे त्यांच्या उडण्याच्या कलेला परफेक्ट करत होते, त्यांना अजून चांगल्या प्रकारे शिकवत होते. टीचिंग देम हाऊ टू स्किम द वेव्स, त्यांना लाटेवर कशा प्रकारे स्किम करायचं, म्हणजे बरोबर लाटेच्या समांतर कसं उडायचं, याचं शिक्षण ते आईवडील आपल्या मुलांना देत होते. अँड हाऊ टू डाय फॉर फिश,
आणि फिश म्हणजे मासळी पकडायसाठी समुद्रात उडी कशी मारावी हे सुद्धा शिकवत होते. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हिअरिंग अँड डिवोर इट. त्याने इनफॅक्ट हे सुद्धा बघितलं की त्याचा मोठा भाऊ त्याने त्याची पहिली हिअरिंग म्हणजे एका मास्याचं नाव आहे, तर एक पहिली फिश त्याच्या भावाने पकडलीसुद्धा अँड डिवोर इट स्टँडिंग ऑन द रॉक. आणि एका खडकावर उभं राहून त्याने ती गट्टमसुद्धा केली, खाऊनसुद्धा टाकली. वाईल हिज पॅरेंट्स सर्कल्ड अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. तेव्हा त्याचे आईवडील त्याच्या मोठ्या भावाच्या आजूबाजूला घिरट्या घालत होते आणि प्राऊडली अतिशय अभिमानाने कॅकल करत होते, म्हणजे आवाज काढत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉकड अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कवर्डिस. आणि पूर्ण मॉर्निंग म्हणजे सकाळी संपूर्ण फॅमिली ही समोरच असलेल्या एका मोठ्या प्लॅट्यूवर एका पठारावर उतरली अँड टॉन्टिंग हिम फॉर हिज कवर्डिस. आणि त्याला म्हणजे यंग सिगुल जो होता त्याला त्याच्या भेकाडपणासाठी सर्वच्या सर्व फॅमिली टॉन्ट करत होती, म्हणजे चिडवत होती. अशा प्रकारे आपण बघितलं की जो यंग सिगुल होता त्याचे भाऊ बहीण तर ऑलरेडी उडून गेलेले होते, पण तो काही ती उडी मारायची हिंमत गोळा करू शकत नव्हता. आणि त्याचे आईवडील जे आहे ते त्याला थ्रेटन करत होते, त्याला ओरडत होते, बट तरीही आपल्या जीवाच्या भीतीपोटी तो प्रयत्नसुद्धा करून बघत नव्हता. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय. तर आकाशामध्ये सूर्य वरवर येत चाललेला होता. प्लेसिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. त्याची लेज त्याचा खडक हा साऊथकडे होता, साऊथकडच्या तोंडाचा होता, त्यामुळे त्याला ती हीट जरा जास्तच जाणवत होती. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटर्न सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. आणि त्याला ती हीट जास्तच जाणवत होती बिकॉज काल रात्रीपासून प्रिव्हियस नाईटफॉलपासून त्याने काहीही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे त्याला तोपाशी होता, त्याला ते सूर्याचं ऊन जरा जास्त जाणवत होतं. ही स्टेप स्लोली आउट ऑफ द ब्रिंक ऑफ द लेज. तर तो सिगुल हळूच आपल्या ब्रिंक म्हणजे जिथे तो रात्री झोपला होता त्या खडकाच्या त्या छोट्याशा बिळाच्या बाहेर आला. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग्स. तो एका पायावर उभा राहिला आणि एक पाय त्याने आपल्या पंखांमध्ये लपवून ठेवला. ही क्लोज्ड वन आय देन द अदर. त्याने आधी एक डोळा बंद केला, नंतर दुसरा डोळा बंद केला. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि तो असं दाखवत होता की तो झोपी गेलेला आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. तरीही एवढं सगळं करूनही त्याचे जे फॅमिली मेंबर्स होते त्यांनी त्याच्याकडे जराही लक्ष दिलं नाही. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लाईंग ऑन द प्लॅट्यू डोझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स. त्याने बघितलं की त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीणसुद्धा समोरच्या त्या प्लॅट्यूवर त्या खडकावर झोपलेले होते आणि त्यांचे हेड्स त्यांच्या मानी या त्यांच्या पंखांमध्ये लपवून ते आराम करत होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज फाईट बॅक. त्याचे वडील आपल्या पांढऱ्याशुभ्र पंखांना प्रिनिंग करत होते. प्रिनिंग करणे म्हणजे क्लीन, मेकिंग एफर्ट टू क्लीन फेदर्स. आपल्या पंखांना क्लीन करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. त्या प्लॅट्यूच्या एका टेकडीवर त्याची आई उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. आणि तिच्या छातीवरचे पांढरे पंख समोर फडफडत होते किंवा दिसत होते. नाव अँड अगेन शी टोअर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. नाव अँड देन तिने काय केलं, शी टोअर अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. तिच्या पायाजवळ पडलेली एक फिश होती, एक मासळी होती. त्या मासळीचा तुकडा तिने तोडला. अँड स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक टू द रॉक. आणि त्यानंतर आपल्या चोचीची प्रत्येक साईड, दोन्ही साईड तिने दगडावर घासली. स्क्रॅप म्हणजे घासणे. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. जेव्हा त्याने त्या यंग सिगलने जेवण बघितलं तो वेडापिसाच झाला. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू वेट इट. त्याला आठवलं की त्याला अशा प्रकारे किती फूड फाडायला म्हणजे ती फिश असायची तिचा तुकडा पाडायला किती आवडायचं. स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू वेट इट. तो नेहमीच आपली जी चोच आहे ती दगडावर घासायचा, तिला धारदार करायचा. या सर्व गोष्टी त्याला आठवल्या जेव्हा त्याने बघितलं की त्याच्या आईने एक मासळीचा तुकडा तोडलेला आहे. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. जोरजोरात तो आता आवाज करू लागला आणि त्याच्या आईला विनवणी करू लागला की त्याला खायला काहीतरी आणून दे. कोकाकोला शी स्क्रीम बॅक डेरिसिव्हली.
पण त्याची आईसुद्धा पुन्हा तिकडून ओरडली. डेरिसिव्हली मीन्स इन अ मॅनर शोईंग समवन दॅट ही इज स्टुपिड. त्याला त्याची आई म्हणाली की तू मूर्ख आहेस, तू उडायचा प्रयत्न करत नाहीस. अशा प्रकारे त्याची आई तिकडून ओरडू लागली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली. पण तो प्लेंटिवली म्हणजे अतिशय एक्सप्रेसिंग सॉरो, म्हणजे अतिशय कणवेने, दुःखाने त्याच्या आईला आवाज देत राहिला. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि एका मिनिटाभरानंतर ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम, तो आनंदाने ओरडू लागला. हिज मदर हॅड पिक्ड अप द पीस ऑफ फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस हिम विथ इट. त्याच्या आईने त्या फिशचा तुकडा जो तिच्या पायाशी पडलेला होता तो घेतला आणि ती आता त्याच्याचकडे उडत येऊ लागली होती. ही लीन्ड आउट इगरली टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. त्याने सुद्धा त्या रॉकवर, त्या दगडावर पाय आदळले आणि पुढे पुढे सरकू लागला. त्याला खूप भूक लागलेली होती, त्याला तो तुकडा खायचा होता. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. जशी त्याची आई उडत येऊ लागली तो सुद्धा तिच्या जवळ जायचा प्रयत्न करू लागला. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हाल्टेड. पण ती त्याच्या अपोजिट, जशी त्याच्या जवळ पोहोचली, जशी त्याच्या विरुद्ध दिशेलाच ती होती, शी हाल्टेड, ती थांबली. हर विंग्स मोशनलेस. तिचे पंखसुद्धा फडफडणं थांबलं. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. तिच्या चोचीमध्ये असलेले ते मासळीचा तुकडा जवळपास त्याच्या चोचीत पोचलेलाच होता, पण तितक्यात ती हवेमध्येच थांबली. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. त्याला काहीच कळलं नाही. सरप्राईजमध्ये त्याने थोडा वेळ वाट बघितली. वंडरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर. आणि त्याला आश्चर्य वाटत होतं की आपल्या आईने आपल्यासाठी खायला आणलं, मग आता माझ्याजवळ, त्याच्याजवळ ती का नाही आली, असं त्याला वंडर म्हणजे आश्चर्य वाटत होतं. अँड देन मॅडन्ड बाय हंगर ही डायव्ड ॲट द फिश. आणि नंतर भुकेने वेडापिसा झालेला तो यंग सिगुल त्याने ते फिश घेण्यासाठी डाईव्ह मारली, म्हणजे उडी मारली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड. आणि जेव्हा त्याने त्या दगडावरून उडी मारली, एक जोरात किंकाळी त्याने मारली आणि आता तो हवेमध्ये हेलकावे खाऊ लागला, वर खाली होऊ लागला. देन अ मॉन्स्टरस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. त्यानंतर एक अतिशय मॉन्स्टरस टेरर म्हणजे भीती, मॉन्स्टर्स म्हणजे शॉकिंग, अतिशय भयंकर अशी भीती त्याच्या मनामध्ये दाटून आली. त्याचं हृदय धडधडणं थांबलं. ही कुड हिअर नथिंग बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. त्याला काहीही ऐकू येत नव्हतं, पण हे सर्व फक्त 1 मिनिटभर चाललं. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड. पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की त्याचे पंख बाहेर पसरलेले आहेत. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर देन अंडर हिज स्टमक. वारा हा आधी त्याच्या ब्रेस्ट फेदरला, त्याच्या छातीच्या पंखांना स्पर्शत होता, त्यानंतर त्याच्या पोटाला स्पर्शत होता, अगेन्स्ट हिज विंग्स, आणि त्यानंतर त्याच्या पंखांमध्ये भरत होता. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला जाणवलं की त्याचे पंखांचे टोकं हे हवेला कापत पुढे चाललेले आहेत. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉग नाव. तो आता डोक्यावर पडत नव्हता. जी आधी त्याला भीती वाटत होती, की उडण्याचा प्रयत्न केला तर तो खाली आदळेल आणि मरून जाईल, तसं काहीही होत नव्हतं. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड आउटवर्ड. तर ॲक्च्युली तो ग्रॅज्युअली वर खाली सोअर करत होता, म्हणजे हवेत हेलकावे झेप घेत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आणि आता त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती. इट जस्ट फेल्ट अ बिट डिझी. त्याला फक्त थोडंसं डिझी म्हणजे थकल्यासारखं वाटत होतं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड. त्यानंतर त्याने पुन्हा पंख फडफडवले आणि आकाशामध्ये वर उडी घेतली. गा 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 ग्वाकोला हिज मदर स्वूप पास्ट हिम. जोरजोरात आवाज करत त्याची आई त्याच्या बाजूने उडू लागली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. तिचे पंख जोराचा आवाज करत होते. ही अँसर्ड हर विथ अनदर स्क्रीम. त्याने सुद्धा एक किंकाळी काढून तिला उत्तर दिलं. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्यानंतर त्याचे वडीलसुद्धा जोरजोराने ओरडत त्याच्यासोबत उडू लागले. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड सिस्टर्स फ्लाईंग अराउंड हिम. त्याने बघितलं की त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीणसुद्धा त्याच्या बाजूला उडत होती. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. कर्वेटिंग मीन्स लिपिंग लाईक अ हॉर्स. ते घोड्यासारखे उड्या मारत होते. बँकिंग म्हणजे फ्लाईंग विथ 1 विंग हायर दॅन अदर. एक पंख वर करून दुसऱ्या पंखाने उडत होते. आणि सोअरिंग अँड डायव्हिंग, आणि आकाशामध्ये डाईव्ह करत होते, सोअर करत होते. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व श्रिकिंग श्रिली. सो आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की जो यंग सिगुल होता त्याला उडायची भीती वाटत होती, बट समहाऊ त्याच्या आईने त्याला ट्रिक केलं आणि त्याला एक प्रकारे फिश म्हणजे फूडचं लालच दाखवून
त्याला उडायला भाग पाडलं. एकदा जेव्हा त्याने उडणं चालू केलं, देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. तर तो पूर्णपणे विसरून गेला की त्याला कधीतरी त्याला उडता येत नव्हतं. म्हणजे आधी त्याला उडता येत नव्हतं ही गोष्ट तो पूर्णपणे विसरला. इतका सराईतपणे तो उडत होता. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व श्रिकिंग श्रेली. आणि मग तो स्वतःला कमेंट करत होता की टू डाईव्ह, सोअर अँड कर्व म्हणजे खाली उडी मारणे, वर आकाशात झेप घेणे, आणि कर्व करणे म्हणजे थोडं कर्व करून उडणे. अशा प्रकारे तो वेगवेगळ्या करामती करत होता. श्रिकिंग श्रीली, श्रिकिंग मीन्स मेकिंग अ लाऊड क्राय, आणि असं करताना जोरजोराने आवाज काढत होता. ही वॉज नियर द सी नाव, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. आता तो समुद्राच्या जवळ आला आणि समुद्राच्या सरळ वरून समांतर उडू लागला. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, आणि त्याच्यासमोर अथांग पसरलेला असा महासागर होता. ही सॉ वास्ट ग्रीन सी बिनेथ हिम. त्याने बघितलं की खाली वास्ट ग्रीन सी म्हणजे अथांग असा हिरवागार समुद्र पसरला आहे. विथ लिटल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट, आणि त्याच्यावर छोटे छोटे मध्येच पाण्यातून वर आलेले सुळकेसुद्धा त्याला दिसले. अँड ही टर्न हिज बिग साईडवेज अँड कॉड अम्युजली. आणि त्याने आपली चोच बाजूला वळवली. अँड कॉड अम्युजली, आणि अम्युजली म्हणजे गमतीने आवाज काढला. प्लेजरेबली म्हणजे आनंदाने किंवा गमतीने आवाज काढला. His parents and his brothers and his sister had landed on the green flooring ahead of him. त्याचे पॅरेंट्स, त्याचे भाऊ म्हणजे ब्रदर, सिस्टर, सर्वच्या सर्व समोरच्या ग्रीन फ्लोअरिंगवर म्हणजे त्या हिरव्यागार पाण्यावर उतरले. दे वेअर बेकनिंग टू हिम. ते सर्व त्याला बोलवत होते. कॉलिंग श्रीली, आवाज काढत होते त्याला. कॉलिंग म्हणजे बेकनिंग म्हणजे बोलावणे. त्याला बोलवत होते, सिग्नल देत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने आपले पाय त्या हिरव्या समुद्रावर उतरण्यासाठी खाली घेतले. हिज लेग्स सँक इन टू इट, पण त्याचे पाय पाण्यामध्ये बुडाले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. त्याला जसे त्याचे पाय पाण्यामध्ये बुडाले तो खूप घाबरला. फ्राईट म्हणजे घाबरणे, आणि स्क्रीम म्हणजे ओरडणे. घाबरून तो ओरडू लागला आणि आपले पंख तो जोरजोरानं फडफडवू लागला, कारण त्याला पुन्हा उडून जायचं होतं. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर, ही कुड नॉट राईज. पण तो इतका थकलेला होता आणि इतका कमजोर झाला होता भुकेमुळे की तो काही परत उडून जाऊ शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज, हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी. अशा प्रकारे तो पूर्णपणे त्या स्ट्रेंज एक्सरसाइजमुळे, त्या उडण्याच्या एक्सरसाइजमुळे इतका थकलेला होता, तो पुन्हा आकाशामध्ये त्या हिरव्यागार समुद्रावरून उडून जाऊ शकला नाही. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी, त्याचे पाय त्या पाण्यामध्ये बुडाले. अँड दस हिज बेली टच्ड इट, आणि त्याच्या पोटाला त्या पाण्याचा स्पर्श झाला. अँड ही सँक नो फर्दर, आणि त्यापुढे तो त्या पाण्यामध्ये बुडाला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट, तो त्या पाण्यावर तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, आणि बाजूला त्याची संपूर्ण फॅमिली, त्याचं संपूर्ण कुटुंब ओरडत होते. प्रेझिंग म्हणजे त्याला शाबासकी देत होते. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश, आणि आपल्या चोचींमधून सर्व त्याचे फॅमिली मेंबर्स त्याला डॉग फिश म्हणजे अन्न, फूड हे खाऊ घालत होते. कारण ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट, कारण त्याने यशस्वीपणे आपलं पहिलं उड्डाण केलं होतं. सो फ्रेंड्स, लायम ओ फ्लॅरटी यांनी लिहिलेला हा लेसन आहे. अतिशय छान आणि एक सुंदर मॅसेज आपल्याला हा लेसन देतो. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.